कोल्हापूर येथील राजश्री शाहू छत्रपती विद्यानिकेतन निवासी क्रीडा प्रशालेतून एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक प्रकार समोर आला आहे। या निवासी शाळेतील विद्यार्थिनींना उंदीर चावल्याची घटना घडली असून यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 4 दिवसांत तब्बल 6 विद्यार्थिनींना उंदरांनी चावा घेतला आहे। निवासी शाळेतील स्वच्छतेचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। या घटनेबाबत माहिती देताना शाळेचे मुख्याध्यापक अतुल देवकर यांनी सांगितले की उंदीर चावलेल्या सर्व 6 मुलींवर तातडीने वैद्यकीय औषधोपचार सुरू करण्यात आले आहेत। विद्यार्थ्यांच्या निवासाच्या रूममध्ये एक 5 ते 6 विद्यार्थिनींना रात्री उंदराचा बाईट झालेला आहे। मग तो बाईट झाल्यानंतर सकाळी मला समजल्याबरोबर आम्ही डॉक्टरांना फोन केला। डॉक्टर आले होते, डॉक्टरांनी पाहिलंय तर त्याच्यात 1-2 विद्यार्थिनींना डॉक्टरांनी इंजेक्शन सुचवलेलं आहे। मी पालकांना बोलावून विद्यार्थ्यांना इंजेक्शनसुद्धा घ्यायला पालकांबरोबर पाठवलेलं आहे। आणि विद्यार्थिनी ते उंदरं वगैरे झालेली हा माझा प्रश्न आहेच। मग उंदरं होऊच नयेत किंवा उंदरासाठी आपण काय बंदोबस्त करायचा, तर उंदरासाठी आम्ही ट्रॅप लावलेले आहेत, त्याच्यासाठी औषध ठेवलेलं आहे। त्या मागे त्या ट्रॅपमध्ये उंदरं अडकलेली आहेत। पण आणखी आता काय उंदरांची परिस्थिती, आता रात्री मला वाटतं विद्यार्थिनी म्हटल्या की उंदराचा बाईट झाल्याबरोबर पुन्हा आणखी त्या ट्रॅप पूर्वीपासून आहेत, पण ट्रॅपमध्ये आत्ता उंदरं आम्हाला दिसली नाहीत। त्याला आज पुन्हा मी सांगितलंय, सूचना दिलेत की ट्रॅप नीट घाला आणखी, आणि ट्रॅपमध्ये उंदरांना खाण्यासाठी, उंदरं आकर्षित होण्यासाठी त्याच्यामध्ये पदार्थ ठेवा की जेणेकरून उंदीर आला पुन्हा तर तो त्याच्यामध्ये अडकून जाईल। आणि दरम्यान निवासी क्रीडा प्रशालेसारख्या ठिकाणी अशा प्रकारची घटना घडल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून शाळेत तातडीने पेस्ट कंट्रोल व स्वच्छता मोहीम राबवावी अशी मागणी केली जात आहे।